श्री महालक्ष्मी मंदिर श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीनं आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा प्रारंभ गुरुवार 3 ऑक्टोबरपासून होणार आहे। 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत। संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती व त्यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉक्टर तृप्ती अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अमिता अग्रवाल, ॲडव्होकेट प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते। गुरुवार सकाळी 8 वाजता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे। तसेच सायंकाळी 6 वाजता मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते होईल। याशिवाय 10 दिवसात श्री सुप्त अभिषेक, श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत। सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य मिलिंद राहुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होतील। याशिवाय ढोल ताशा वादन सेवा, पुणे मनपा महिला कर्मचारी सन्मान, नामांकित कंपन्यांमधील महिला HR यांचा सन्मान, महिला न्यायाधीशांचा सत्कार, लेखिका कवयित्री सन्मान, पुणे मनपा स्वच्छता कर्मचारी सत्कार, कन्यापूजन, विविध शाळेतील शिक्षकांद्वारे भोंडला, वीरमाता वीरपत्नी सन्मान, नारीतू नारायणी सन्मान सोहळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत। तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये शिवपार्वती विवाह सोहळा, कथकली नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाट्य व पोवाडा सादरीकरण, सामूहिक गरबा आणि प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम हे यंदाचे वैशिष्ट्य असणार आहे। धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा सार्वजनिक नवरात्र उत्सव महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होणार आहे। मी डॉक्टर तृप्ती भरत अग्रवाल। आपण दसऱ्याच्या दिवशी देवीला सोन्याची साडीचं परिधान करणार आहोत। ती 16 किलोची सोन्याची साडी आहे आणि त्या दिवशी देवीचं रूप एकदम आगळं असतं। तर सगळ्यांनी ते रूपचं दर्शन घ्यावं आणि जास्तीत जास्त संख्येने देवीच्या दर्शनासाठी यावं, त्याचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती आहे। पहिल्या दिवशी घटस्थापना सकाळी 8 ते 8:30 वाजेपर्यंत आपण ठेवली आहे। अमितेशजी कुमार आणि त्यांची मॅडम ते घटस्थापनेसाठी येणार आहेत। संध्याकाळी 6:30 वाजता आपण विद्युत रोषणाईचा कार्यक्रम ठेवला आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी 5 ते 7 हे सामूहिक श्रीसूक्त पठण याचा कार्यक्रम आपण ठेवला आहे। संध्याकाळी रोज संध्याकाळी 5 ते 6 याच्यात आपण कोणत्या तरी गटाला बोलून त्यांचा आपण मान सन्मान करणार आहोत। कधी लॉयर्स असतील, कधी रायटर्स असतील, कधी साफसफाई कामगार असतील, तर रोज असे वेगवेगळे लोकांना बोलून आपण त्यांचा सत्कार करणार आहोत। सकाळी 5 वाजेपासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत रोज 1-1 तासाचे अभिषेकचे बॅचेस आहेत, तर ते चालूच असणार आहे। दोघे टाईमला हवन असणार आहे 4-4 तासांचं। परत रोज संध्याकाळी 8 वाजता आपण काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला आहे। त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण शिव पार्वतीचा विवाह सोहळा हे आपण ठेवलं आहे। कन्यापूजन जे आहे ते 6व्या दिवशी आपण कन्यापूजन ठेवलं आहे। अष्टमीच्या दिवशी नारीतू नारायणी असा हा कार्यक्रम आहे, ज्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्यांनी समाजासाठी काय चांगलं काम केलं आहे त्यांचा आपण तिथे मान सन्मान करणार आहोत। 2 ऑक्टोबरला विश्वकर्मा विद्यालयामध्ये आपण एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवलं आहे। त्याचं 5 ते 7 आणि 8वी ते 10वी असे 2 गट आहेत। त्याच्यात विमेन एम्पॉवरमेंट हे त्याचं एक थीम ठेवली आहे आणि दोघी गटांमध्ये 21,000, 11,000 आणि 5,000 असे 2 बक्षीस आपण ठेवले आहेत। तर सगळ्यांनी जास्त यावं आणि जास्तीत जास्त याचं दर्शनाचा लाभ घ्यावा। परत आपण टीचर्सचा भोंडला ठेवला आहे, कारण की टीचर्स नेहमी फक्त शिस्त लावण्यात असतात, त्यांना कधी काय आपलं मन मोकळं करता येत नाही। त्यासाठी आपण हा भोंडलाचा कार्यक्रम ठेवला आहे स्पेशली फॉर टीचर्स। आणि रावण दहन हे आपण एक आगळा कार्यक्रम ठेवला आहे 10व्या दिवशी, कारण की आमचं ते नॉस्टॅल्जिया आहे की आम्ही ते रावण दहन बघितलं आहे पण पुढच्या पिढीने ते बघितलेलं नाही आहे। तर त्यांच्यासाठी ते संस्कृती त्यांना दाखवण्यासाठी आपण हे रावण दहनचा कार्यक्रम ठेवला आहे। 8वी मार्च म्हणजे 11 तारखेला आपण सामूहिक गरब्याचं पण पहिल्यांदा महालक्ष्मी मंदिरात आपण ते ऑर्गनाईज केलं आहे।